भद्रावती तालुक्यातील पारोधी गावात बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी इरई नदीवरील अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर आणि जेसीबी स्वतः पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिले। या घटनेमुळे महसूल व पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून गावकऱ्यांचा रोष चव्हाट्यावर आला आहे। कारवाई न झाल्यास चक्काजाम आंदोलन करू असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे। ग्रामस्थांच्या माहितीनुसार इरई नदीवरील दत्तात्रय मंदिराजवळील घाटावरून 1800 ब्रास रेती काढण्याची मंजुरी प्रशासनाने सातपुते यांच्या नावे दिली होती। पारोधी ग्रामपंचायतीनेही यात संमती दर्शवली होती। मात्र प्रत्यक्षात हा घाट विकास धांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या सुमारे 2 किलोमीटर लांबीची खोदणी करून मंजुरीपेक्षा कितीतरी अधिक वाळू उपसण्यात आली आहे। स्टॉक केलेल्या रेतीतून दिवस रात्र वाळूची विक्री सुरू आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला। पटवारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 2100 ब्रास वाळू आधीच काढण्यात आली आहे, जी मंजुरीपेक्षा जास्त आहे। तसेच नवीन स्टॉक परवानेही मंजूर होत असल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। आधीच वाळू संपली असताना पुन्हा उपसा कसा असा सवाल ग्रामस्थ करत आहेत। गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। बुधवारी सकाळी नागरिकांनी एकत्र येऊन इरई नदीच्या काठावर चालू असलेला अवैध उपसा थांबवला। त्यांनी उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर व जेसीबीलाच घाटातच अडवून ठेवले। यावेळी वाळू तस्करांची तीव्र बाचाबाची झाली। ग्रामस्थांनी तात्काळ 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली, मात्र पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थ नाराज झाले। यानंतर महसूल अधिकाऱ्यांना आणि पत्रकारांना घटनास्थळी बोलावण्यात आले। महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, परंतु गावकऱ्यांनी जप्त वाहनांवर कठोर कारवाईची मागणी कायम ठेवली। ग्रामस्थांचा आरोप आहे की महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या शिथिलतेमुळे वाळू माफियांचे मनोबल वाढले आहे। अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, गावात चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाला जागे करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। पारोधी गावातील या घटनेने स्थानिक नागरिकांनी नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी घेतलेला लढा अधोरेखित केला आहे। अवैध वाळू उपसा थांबवा आणि जबाबदारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली असून सदर वृत्त लिहेपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नव्हती। सह्याद्रीचा राखणदारसाठी विशेष प्रतिनिधी चेतन लुतडे, वरोरा। सिंगल भाऊ, काय नेमकी समस्या आहे आणि या ठिकाणी वाळू खोदताय असं कळलंय, काय भाऊ तुम्हाला सांगतो, या ठिकाणी माहिती आहे का अवैध रेती चालू आहे, तस्करी। आणि माहित आहे का यांना वारंवार माहित आहे का प्रशासनाला आम्ही वारंवार फोन केले आहे, पण हे प्रशासक आता माहित आहे का गावकरी सगळे लोकांनी माहित आहे का येतसा ट्रॅक्टर जेसीबी पोकल्यान हे पकडले, पण अजून काहीपर्यंत माहित आहे का इथंसा आले नाही आहे ते। आणि इथंसा बेसन भात करून सने आम्हाला खा लागत आहे, पण अजून काही येतसा पोचले नाही। तुम्ही पोचले साहेब येतसा, पण अजून काही प्रशासक का झोपलेला आहे का? हे मग कुठलं प्रशासक आहे इथं भद्रावती हे भद्रावती तालुक्यामध्ये येते साहेब। पारोधी गावी भद्रावती? हा, भद्रावती तालुक्यात। काय कितीचा इथं घाट होता, कोणाचा होता आणि कशा पद्धतीचं चालू आहे इथं? इथं असा साहेब तुम्हाला सांगतो, घाट लिलाव झाला तो माहित आहे का त्या तिथून सन्या किती मंदी झाला होता तो 128 ते 156 पर्यंत याचा लिलाव झाला। त्याच्यानंतर सुद्धा माहिती आहे का यांनी अवैध रेती हे बघा एवढाले मोठाले गड्डे खणले आहे, आणि ते माहिती आहे का पोकल्याने खदले आहे साहेब। पोकल्यानं खदू सऱ्या येथून सने नेते वाहतूक करते, आणि त्या रोडचा नाव सत्यानाचा 98 झाला, आणि त्या गावामधून नेते अशा वेगाने गाड्या नेते का एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर कोण भरून देणार आहे साहेब? हे प्रशासक झोपला आहे का मग येत असा?